व्यवस्थित आणि राठोड सर अकॅडमीचे मंगेश्वर अकॅडमीचे सर त्यांनी मला इथं बोलवल्याबद्दल त्यांचे आभार आणि ते सगळे मान्यवर जमलेले त्यांचे आभार मानते. पोलीस खरं तर मला अनुभव नाही बोलायचा कारण मला सांगितल्याबद्दल थोडंफार जमलं तुम्हाला मार्गदर्शन करते. मी पोलीस भरतीची तयारी सुरू करत होते 2021 म्हणजे मला पण तुमच्यासारखीच होती. मला आधी माहित नव्हतं की पोलीस भरती काय असते कशी असते. तर माझं स्वप्न होतं मला ऍक्टर बनायचं होतं. पप्पांची इच्छा होती की मी पोलीस बनावं. मग पप्पा मला बोलले की बाबा या क्षेत्रामध्ये नाही एवढं काय, माझी इच्छा आहे असं किंवा सांगितलं समजून. मग 12वी झाली माझी, आम्ही गावीच होतो साताऱ्याला. मग इकडे आलो मुंबईला, 18च्या एंडिंगला आले फॅमिली सोबत. इकडे आल्यावर मग सरांचे मी ऑनलाईन लेक्चर करायचे, राठोड सरांचे ऑनलाईन लेक्चर आणि एक अकॅडमी सुद्धा लावलेली. त्याच्यानं 2-3 महिने मी अकॅडमी केली आणि जो पोलीस भरतीचा सगळा अभ्यास असतो तो मी 2 ते 3 महिन्यामध्येच कव्हर केला. कारण की जो पोलीस भरतीचा अभ्यास आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की तो पहिल्यापासूनचा आपल्याला अभ्यास आहे बेसिक 10वी पर्यंत 12वी पर्यंतचा. मग असं करत करत मी केली सगळी तयारी. 19ला फॉर्म पण भरले, पण त्यानंतर कोरोनाचं निघाल्यामुळे मध्ये भरती थांबली 2 वर्ष. मग 21 मध्ये भरती झाली आमची ती. पिंपरी चिंचवडला मी पहिली भरती दिली होती. तर भरतीमध्ये थोडंसं अकॅडमी वगैरे काय नव्हती, म्हणजे सेल्फच करत होते मी तसं. ऑनलाईन फक्त लेक्चर वगैरे करायचे. तर त्यानुसार मला थोडंसं मार्कने मी गेले पिंपरी चिंचवडला. लेखीला क्वालिफाय झाले पण ह्याला गेले, ग्राउंडला थोडे मार्क्स कमी पडल्यामुळं गेले 2-3 मार्क्सनी. पण मी जिद्द नाही सोडली. त्याच्यानंतर ना 20-21 मध्ये पुन्हा तयारी चालू केली मी कोरोना नंतर, म्हणजे ती भरती फेल झाल्यानंतर. नशिबानं की म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर ना, त्यानंतर मला माझ्या फॅमिली आणि माझे मिस्टर दोघांनी पण मला भरपूर सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे मी आजपर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर 22 मध्ये लग्न झालं माझं, मिस्टरांनी केला सपोर्ट, फॉर्म वगैरे भरले, सगळं झालं. पण जिद्द म्हणजे शब्दामध्ये सांगता येत नाहीये मला. भरपूर म्हणजे खूप हे भरतीपर्यंत पोहोचायचं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. म्हणजे खूप स्ट्रगल आहे. ते म्हणतात ना की यशाला शॉर्टकट नाही, तसंच मी आतापर्यंत भरपूर म्हणजे पहिल्या भरतीचा मला एक्सपिरियन्स पण होता आणि थोडाफार अभ्यास होता आणि मिस्टरांनी मला अकॅडमी लावलेली, त्यामुळे मला भरपूर थोडासा कॉन्फिडन्स पण आला होता. त्यानुसार मी मुंबई पोलीसला फॉर्म भरला आणि तिथं माझं झालं सिलेक्शन. त्यानंतर मग घरातल्याने मिस्टरांनी भरपूर मला सपोर्ट केला. त्यामुळे मी माझ्या मिस्टरांचं, माझी फॅमिली ऍक्च्युली आले नाहीये ते, पण माझ्या मिस्टरांचं मी आभार मानते की त्यांनी आतापर्यंत इथं मला एवढा सपोर्ट केला आणि मला आणि आजपर्यंत म्हणजे शाळेमध्ये कॉलेजमध्ये म्हणजे बघत आले की म्हणजे तुम्ही सगळेच बघत आला असाल की मान्यवरांचं सत्कार वगैरे होतो किंवा शाल देऊन सत्कार होतो, आभार मानतात. पण आज माझं सत्कार आहे मला असं कधी वाटलं नव्हतं. त्यावर राठोड सर तुमचं खरंच थँक्यू सो मच तुम्हाला इथे बोलवल्याबद्दल. आणि माझे भाई पोलीस सगळे मित्रमैत्रिणी सगळ्यांना एकच सांगेल की तुम्ही जी पोलीस भरतीची तयारी करताय ना ती पूर्ण मनापासून करा. मनापासून म्हणजे तुम्ही सगळं सोडा. मित्रमैत्रिणी, मी जेव्हा तयारी करत होते ना सगळं सोडलं तो वर्षभर, दिसलेच नव्हते कोणाला. म्हणजे मोबाईल नाही, फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही, व्हॉट्सअप नाही, काही नाही, सगळं माझं बंद होतं. फक्त अभ्यास आणि अभ्यास, कंटिन्यू ग्राउंड आणि अभ्यास, ग्राउंड आणि अभ्यास. मी एक अकॅडमी लावलेली लग्नानंतर मिस्टरांनी माझ्या राजेला. मी ठाण्यावरून पनवेलला अपडाऊन करायचे रोज, पहाटे 4 वाजता उठायला लागायचं मला. त्यानंतर मी 5 दिवशी पहिली ट्रेन मध्ये असायची. पप्पा मला सोडायचे ऐरोलीला, तिथून मी ट्रेननी जायचे, मग तिथे मिस्टर मला घ्यायला यायचे. असं करून रोजचा अपडाऊन मी 7 ते 8 महिने अपडाऊन केलं रोज. असं करून भरपूर स्ट्रगल केला आणि त्याचं फळ मला मिळालं. तुम्हाला एवढं सांगेन की कष्ट भरपूर करा, खूप मेहनत घ्या, खूप म्हणजे खूप मेहनत घ्या, कुठे कमी पडू नका आणि तुमच्या आई वडिलांचं स्वप्न साकार करा. आज मी मुंबई पोलीसमध्ये म्हणजे भरती झाल्यापासून माझे आई वडील आणि माझे मिस्टरांचे घरचे त्यांना एवढा मान भेटला ना हे भरपूर म्हणजे शब्दात नाही सांगू शकत मी. खूपच मान मिळाला सगळ्यांना, त्यामुळं थँक्यू सो मच सर खरंच.
आणि सगळे भावी पोलीस आहेत ना, सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून. सगळ्यांनी खूप मेहनत घ्या आणि खूप प्रयत्न करा चांगले. आणि पुढच्या वर्षी तुम्ही दिसले पाहिजे सगळेजण. थँक्यू.